महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट. कार्यालयामध्ये लवकर या, लवकर घरी जायची संकल्पना. विधान परिषदेत सुनेत्रा पवार यांची घोषणा. तुमच्या घरात एसी, कारसारख्या सुखसोयीच्या वस्तू असल्यास तुमचं रेशन कार्ड बंद होणार. सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी नवे नियम. 1 एप्रिलपासून नवे नियम लागू होणार. आखाती देशातील युद्धाच्या भारताला झळा. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील हॉटेल चालकांना आर्थिक फटका. पुरवठा सुरळीत न झाल्यास हॉटेल्स बंद करावे लागण्याची शक्यता. गॅस पुरवठा बंद झाल्यानं पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका. हॉटेल चालकांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. अनेक हॉटेल्सना ऑर्डर रद्द करावे लागत आहेत. नाशिक शहरातही व्यावसायिक गॅसचा तुटवडा. सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद करण्याची वेळ. नाशिककर प्रसिद्ध मिसळला मुकणार. हॉटेल व्यावसायिकांचा गॅस पुरवठा सुरू ठेवा. रेस्टॉरंट असोसिएशनचं केंद्र सरकारला पत्र. गॅस पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याची पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांना विनंती. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा संभाजीनगरमधल्या उद्योगांना फटका. शहरात 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक. 30 कारखान्यांचं काम बंद पडण्याच्या मार्गावर. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव मुंबईतील घरी दाखल. टीम इंडियाच्या कॅप्टनचं जंगी स्वागत. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 40च्या उंबरठ्यावर. उन्हाच्या झळा आणि उकाड्यानं महामुंबईकर हैराण. आणि वाढत्या उन्हामुळे विदर्भाची झाली भट्टी. बहुतांश जिल्ह्यामध्ये पारा 40शी पार. पुढचे काही दिवस पारा चढाच राहणार. विदर्भकरांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना.